सानपाड़ा पुलिस ने 36 घंटे में अपहरण कर लूट करने वाले 8 पुलिसकर्मियों को पकड़ा। सानपाड़ा सेक्टर 11 में बैंक एटीएम में पैसे जमा करने गए एक व्यक्ति का अपहरण कर करीब 32 लाख की नकदी लूट ली गई। इस संबंध में सानपाड़ा पुलिस स्टेशन में शिकायत मिलते ही पुलिस ने उनका पीछा करते हुए सांगली तक पहुंच गई। साथ ही तकनीकी जाँच के आधार पर 50 से 60 लॉज की जाँच करने के बाद सभी 8 आरोपियों को कर्नाटक से गिरफ्तार किया गया है। जांच में पता चला है कि आरोपी खुद को केरल साइबर पुलिस बताकर इस तरह की वारदातों को अंजाम दे रहा है। पुलिस ने गिरफ्तार आरोपियों से कुल 30,48,678 रुपए की नकदी, मोबाइल फोन, एक 4 पहिया वाहन जब्त किया है। अदालत ने आरोपियों को 7 दिनों की पुलिस हिरासत में भेज दिया है और पुलिस आगे की जाँच कर रही है। जिन्हें अरेस्ट किया है वो आरोपी मार्केटिंग ड्राइवर के तौर पर काम करते थे, लेकिन जल्दी पैसा कमाने का लालच उन्हें गुनाह के रास्ते पर ले गई। सायंकाळी जवळपास सकाळी जवळपास 7:45 दरम्यान सानपाड़ा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये SBI बँक आहे त्या ठिकाणी यातील फिर्यादी यांचा जवळपास 31,73,000 रुपयाचा माल 6 संशयित इसमांनी जवळपास 8 संशयित इसमांनी जवळपास दरोडा करून चोरी केल्याची घटना घडलेली होती। यामध्ये जे फिर्यादी आहे ते आपल्या जवळची असलेली रक्कम ATM मध्ये भरत असताना यातील जे संशयित आरोपी आहे यांनी त्यांना जबरदस्तीने पकडून गाडीत बसवलं, अपहरण केलं आणि त्यांच्याजवळची जी रक्कम आहे ती लुटून पाम बीच रोडवर त्यांना सोडून दिलं। यामध्ये जे तपास पथक आहे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित आरोपीचा शोध घेतला आणि ते त्यांचा पाठलाग करून सांगलीपर्यंत त्यांचा पाठलाग केला। त्यानंतर त्यांचा सुगावा बंगलोर येथे असल्याचे लागल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जवळपास 40 ते 50 लॉज त्या ठिकाणी चेक केले आणि त्यातून हे सर्व जे आरोपी आहे यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यासोबत जवळचा जो माल आहे मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। होते केरळचे सायबर पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले। हे सध्या एवढे आहे, इथले एक आरोपी अद्यापपर्यंत फरार आहे, त्याचा पण तपास घेणं चालू आहे। सध्या नाहीये पण एका आरोपीचा शक्यता आहे असण्याची त्याचं आमची चौकशी सुरू आहे। एका आरोपीचा काही रेकॉर्ड असण्याची शक्यता आहे, त्याच्याबद्दल आमची चौकशी चालू आहे। जवळपास 26, 27, 25, 35 असे वेगवेगळे वय आहे त्यांचे। 30च्या आतमध्ये नाही, 26 पासून तर 45 पर्यंत असे वय आहे। 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे। नाही, सध्या यांच्या विरुद्ध काही गुन्हे नाहीये, बाकी अधिक चौकशी यांचा जो साथीदार आहे तो मिळाल्यानंतर आणखी काय अशा प्रकारचे गुन्हे केले आहे त्याबद्दल माहिती मिळेल। ऑलमोस्ट किती पर्यंत झालेली? 30 लाखाचा मुद्देमाल अद्यापर्यंत जप्त आहे आमच्याकडे। हे यांच्याच म्हणजे ओळखीचा जो फिर्यादी आहे यांच्या कुठल्या तरी दूर ओळखीच्या व्यक्तीमधनं ही माहिती देण्यात आलेली होती, त्याच्यामधनं हा गुन्हा घडला आहे। 30 लाख का माल जब्त, 4 गिरफ्तार। थाने क्राइम ब्रांच यूनिट 1 ने डोंबिवलीपुर के सुदामवाड़ी इलाके में चल रहे नकली विदेशी शराब के रैकेट का भंडाफोड़ करते 30 लाख मूल्य की शराब, वाहन और नकली लेबलिंग की सामग्री जब्त की है। पुलिस ने इस कार्रवाई में 4 आरोपियों को गिरफ्तार किया है जो गोवा से घटिया शराब लाकर उस पर नामी ब्रांड के नकली लेबल लगाकर महाराष्ट्र में बेचने का गोरख धंधा चला रहे थे। आपको बता दें कि 4 जून को पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि कुछ लोग डोंबिवली में शराब का अवैध स्टॉक छिपा कर रखे हुए हैं। सूचना के आधार पर पुलिस ने नेरुरकर रोड पर महिंद्रा पिकअप वाहन को रोका जिसमें शराब की बड़ी खेप मिली। जांच में पता चला कि पास के एक पुराने मकान में भारी मात्रा में शराब और नकली लेबलिंग की सामग्री छिपाई गई थी। छापेमारी में रॉयल चैलेंजर्स, ओके स्मिथ, इंपीरियल ब्लू, बडवाइजर जैसे ब्रांड की 18,290 बोतलें, प्रिंटर, हॉट एयर गन, लेबल, स्टिकर्स और अन्य उपकरण बरामद किए गए। गोवा से लाई जा रही नकली विदेशी शराब बरामद। गुन्हे शाखा ठाणे शहरचे घटक 1 चे इंचार्ज सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेरुरकर रोड सुदामवाडी या ठिकाणी गोवा येथे बनवली जाणारी विदेशी दारू जी महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी ज्याला बंदी आहे अशी दारूच्या बॉटल्स त्या ठिकाणी आणून त्याचं लेबल, त्याचं पॅकिंगचं जे मटेरियल आहे ते सर्व चेंज करून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी असलेले जे अधिकृत लेबल आहेत ते त्याच्यावर लेबल आणि
रिपॅकिंग करून त्याची विक्री महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या दारूची विक्री होत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने घटक एकचे इन्चार्ज PI सचिन गायकवाड यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये त्याचबरोबर PSI घुगे आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली. त्यामध्ये घटक एकच्या टीमला एकूण जवळपास 450 विदेशी दारूचे बॉक्स मिळाले. जवळपास 18,000 पेक्षा जास्त विदेशी दारूचे त्या बॉटल्स आहेत. त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन, प्रिंटिंगसाठी लागणारं साहित्य, हॉट एअर गन आणि इतर काही साहित्य जे छापाईसाठी किंवा लेबल चिकटवण्यासाठी जे काही वापरण्यात येत होतं असं साहित्य देखील त्या ठिकाणी मिळून आलं. जवळपास 50 लाखाचा अंदाजे 50 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्या आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केलं असं त्यांना 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. हा जो माल आहे तो गोवा राज्यातून ते आणत होते आणि इथं त्याचं रिपॅकिंग आणि रिलेबलिंग करत होते. आणि महाराष्ट्रामधले बऱ्याच जे वाईन शॉप आहेत ठाणे जिल्ह्यातील असतील किंवा आजूबाजू परिसरामध्ये जे काही वाईन शॉप आहेत त्या वाईन शॉप मध्ये हे महाराष्ट्रातील जी विक्री किंमत आहे MRP किंमत आहे ते किमतीचं ते लेबल लावून ते विकत होत. त्या अनुषंगाने ते फायदा कमवत आहे. याच्यामध्ये अजून मुख्य जे इतर आरोपी आहेत ते पण असण्याची शक्यता आहे. वाईन शॉप मालक असतील किंवा ज्या ठिकाणी त्यांनी विक्री केलेली आहे किंवा हे गोव्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे ते आरोपी देखील अजून ह्याच्यामध्ये अटक होते. त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आजपर्यंत पुढे काय गुन्हा केलेला आहे का? हे जे 4 आरोपी आहेत त्यापैकी एक चालक आहे आणि त्या कारखान्यामध्ये जे रिलेबलिंग आणि रिपॅकिंग करणारा जो कारखाना होतो त्यातील लेबर आहेत. एक महिंद्रा पिकअप जे ही दारू वाहतूक करणारा जो वाहन होतं त्या वाहनाचा तो चालक आहे. तर याच्यामध्ये मुख्य पुरवठादार जो आहे तो पकडला गेलाय का? त्या अनुषंगानेच तपास सुरू आहे. मुख्य पुरवठादार जो गोव्यावरून माल इकडे सप्लाय करत होता महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर हे लेबलिंग आणि रिपॅकिंग करून महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या वाईन शॉप मध्ये किंवा कोणकोणत्या बिअर बार मध्ये याची विक्री करत होते त्या अनुषंगाने देखील आमची घटक एकची टीम तपास करत आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. तर पाहिलं तर मोठ्या संख्येने दारूच्या बाटल्या आहेत. यामध्ये कुठल्या प्रकारचं रॅकेट असू शकतं का? यामध्ये वंशज मालक किंवा बिअर बार मालक यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी बंदी असलेली दारू ही गोवा राज्यातून आणण्यासाठी जे जे कोण टोळे असेल किंवा बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी कोणी मदत केली असेल त्या आरोपीचा देखील शोध चालू आहे. त्याचबरोबर वाईन शॉपचे मालक असतील किंवा बिअर शॉपचे मालक चालक जे असतील ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहोत.